काय मी आताही संभ्रमात आहे की अशा महत्वाच्या स्टेजवरून म्हणजे मी भाषण देऊन आलो बा. मी कसं असं विचार नव्हता केला आयुष्यभर इतके लोक बसलेले आहे आणि मी आपला अध्यक्ष म्हणून भाषण करेल असं मला कधी वाटलं नाही. पण आता काय खूप गोष्टी काय असतात आयुष्यात होतात तर ते माझ्याशी झालेलं आहे. मी असं म्हणजे कधीच विचार केला नाही की मी इतक्या महत्वाचा, कारण हे महत्वाचं हे विद्रोही संमेलन आहे. कारण विद्रोह हा महत्वाचा असतो खूप आणि त्याला मेंदू लागतो. विद्रोहासाठी मेंदू लागतो, बाकी गोष्टीसाठी मेंदू नाही लागत. तर चले चले हजारो साथी चले आहे. तर ते तसं हे नाही. तर पण काय झालं आता म्हणजे बजरंग बिहारी तिवारी सरांच्या उपस्थितीमध्ये मी भाषण करणं बरोबर नव्हतं. कारण ते ओमप्रकाश वाल्मिकीचे मित्र होते आणि ओमप्रकाश वाल्मिकी माझे मित्र आहेत. त्यांच्या झुटन आत्मचरित्रामध्ये जे जगामध्ये गाजलं ते अनेक जगातल्या सगळ्या भाषेत अनुवादित झालं, त्याच्यामध्ये माझे अनेक रेफरन्स आहेत. कारण सरांसोबत मी 11 वर्ष सोबत होतो चंद्रपूरमध्ये. ते चंद्रपूरमध्ये सर्व्हिस करत ते सरांनी त्यांचं नाव घेतलं किंवा लोकांनी तुम्हाला नाम निघालं तर मला फार बरं वाटलं की इतका मोठा माणूस माझं नाव काढत होता. आणि अशोक राणाकडून मला हे घ्यायचं आहे. माझे जुने मित्र आहेत, काय म्हणतात बा, हा सूत्र घ्यायचं आहे. गडबड होती, सूत्र घ्यायचं मला थोडं हे वाटून आलं. आणि राजेंद्र गोनारकरनी मला हे केलं म्हणजे काही लोकांच्या मनात असते ना, हम शादी कभी नहीं करेंगे नहीं करना पड़ता, तो ऐसा हो गया हो. गोनारकर जी मग नंतर मी चौकशी केली सर, ये आहे क्या सीबीआय क्या नाही वो अभी आपका सर्विस हे चौकशा करतात ना ईडी, ह्या ईडी करून मी चौकशी केली तर मला असं लक्षात आलं की गोनारकर मागे लागले होते की लोकनाथ हा अध्यक्ष झाला पाहिजे. तर ते म्हणजे सगळं असं झालं. आणि काय म्हणते किशोर ढमाले सर तर ऐकलेच नाही बिलकुल. मी 3 दिवस होते माझ्याकडे, तर नाही लोकांची तुम्हीच पाहिजे म्हणे. तर मग 3 दिवस आपण नागपूरला होते. प्रत्येक प्रश्नाची उत्तरं होती त्यांच्याकडे. मी म्हटलं मोठे मोठे लोक आहेत, म्हटलं इथं मोठे मोठे लोक आहेत का मला हे करून आले. तर ते म्हणाले की नाही म्हणे आम्हाला लहान माणसालाच करत आहे म्हणे. तर मी हे काय म्हटलं तर तिसऱ्या दिवशी मी रात्री 8 वाजता त्यांना म्हटलं, तेव्हा ते नागपूर त्यांनी 10:30 वाजता सोडलं. तर मग मी आमच्या मिसेसला म्हणाला, बिचारी सगळं सहन करते माझं, तिला म्हणालो की मग ते त्यांच्याकडे प्रत्येक प्रश्नाची उत्तर आहे असं म्हटलं मी माझ्या आमच्या मिसेसला. तर ते म्हणे नाही ते तुमचं शिकलं म्हणे प्रत्येक प्रश्नाची खरी गोष्ट आहे की मी खोटं नाही बोलत. ते असं झालं. आणि प्रतिभा परदेशी ताईचा म्हणजे पहिले गोनारकरचा फोन आला की तुम्हाला अध्यक्ष व्हायचा आहे. तर मग मी दालवूनच गेलो की हे कसं काय एकदम कसतरी वाटलं शरीरामध्ये तर 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 तर. मग मी म्हटलं मग कल बताऊंगा बोला, कारण मला अध्यक्ष व्हायचंच नव्हतं. मला खूप निमंत्रण आले, खोटं नाही बोलत मी, खूप निमंत्रण आले, पण मी म्हटलं अध्यक्ष व्हायचं नाही. ते भाषण लिहावं लागते, ते खतरनाक काम असते भाषण लिहिणं. तर ते मी म्हटलं यार मी पहिले भाषणाला मिळालो की इतकं मोठं पुस्तक लिहावं लागतं म्हणून. मग हे तर प्रतिभाताई म्हणाल्या लोकनाथ भाऊ म्हणे तू माझा मोठा भाऊ आहे म्हणे, मला लहान बहीण समजून हो म्हणे. लहान बहीण काय आता काय असं शब्द पकडल्या जाते म्हणून काहीच करता येत नाही. आणि राहुल प्रधान सर आहेत ते मला दुसरा नामदेव समजतात. म्हणजे आता आल्यावर बोले अभी तुमको बोले दूसरा नाम, अरे नामदेव कहा है मैं कहा हूँ, बहुत बड़ी बात है सर, वो तुम्हारा बड़ा मन है कि मेरे को तुम नामदेव, लेकिन अपन उनके बाबू की बराबरी नहीं करते. उन्होंने बहुत जिंदगी देखी है, हमने क्या देखी है, बाबूगिरी देखी है. मी एमएससी मध्ये बाबू होतो, लाईट लावतात ना एमएससी त्याच्यामध्ये बाबू होतो. आणि मला कलावंताच्या कोट्यामध्ये नोकरी मिळाली. मला जे मी स्वतःच्या याच्यावर नाही भेटली, मला कलावंताच्या आणि ती कवितेवर भेटली मला नोकरी. म्हणजे हे येतं ना काय म्हणते इंटलेक्च्युअल वगैरे आपण कुछ आहे नाही, इंटलेक्च्युअल वगैरे नाही. तर आणि माझं शिक्षण मॅट्रिकच आहे, मॅट्रिक शिक्षण आहे माझं. जास्त शिकलो नाही, मला इच्छा नव्हती जास्त शिकायची, कारण काही व्यवस्थित शिकवत नाही लोक. भारतीय शिक्षण पद्धती आहे ना, काही कोई मतलब ही नहीं आता उसमें. दुनिया कहाँ जा रही है, तुम कहाँ जा रहे, काही मतलब नाही आहे. आता हे 65 वर्षापूर्वी हे मडके काय म्हणतात त्याला, उतरवणे बोलतो, मडके बोलतो. हे 65 वर्षाहून तेच पाहून आला.
म्हणजे काही प्रगतीच नाही. जग कुठं चाललं, काय चाललं, AI आलेलं आता. आता म्हणजे चायनामध्ये, चायनाचं नाव घेऊ नये कारण त्याने करोना आणला होता. मी घेत नाही पण तुमच्यासमोर घेतो आता. मला राग येते चायना म्हटलं की राग येते कारण त्यांनी करोना आणला होता जगामध्ये. तर तिथं रोज की नाही 12,500 ऑपरेशन AI तर्फे होतात. म्हणजे ते मशीन मध्ये तुमचा बिमारी कोणताही टाकून देतात आणि तिकडे बरोबर तो तुमचं ऑपरेशन करतो. इतकं जग सामान चाललेलं ना, आपण ते 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 करून आलो. कान किटून गेलेलं आहे, कान किटून गेलेलं आहे. मग मी असं लहानपणी ठरवलं होतं कारण आमच्या वडिलांनी मला पहिला फार चांगला संदेश दिला माझ्या वडिलांनी, की लोकनाथ कोणत्याही धर्मात म्हणजे धर्माच्या मागे लागत नाही म्हणे. सगळे धर्म बोगस आहेत म्हणे. A to Z सगळे 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 बरं. एक धर्म चांगला असं मी म्हणणार नाही कारण आमच्या वडिलांनी म्हणणार A to Z. मग त्याचे सगळे आले बरं. विशिष्ट याचं नाव नाही घेतलं. ते तुमचं आयुष्य बर्बाद करतात म्हणे. धर्म आयुष्याचं बर्बाद करताना हे आयुष्य फक्त एकदा भेटते माणसाला, वारंवार काही भेटत नाहीये. फक्त एकदा भेटते आणि ते चांगलं जगलं पाहिजे म्हणे आपण, व्यवस्थित जगलं पाहिजे म्हणे. त्या आयुष्याचा पूर्ण फायदा घेतला पाहिजे म्हणे आपण. आणि धर्माच्या मागे लागूच नका म्हणे. लोकनाथ मी तुझ्या तोंडून मध्ये कुठल्याही देवाचं वगैरे नाव ऐकणार तर माझ्या तोंडातून कोणत्या देवाचं नाव निघत नाही. आणि मोठे मोठे लोक झाले त्यांचे रेप्रेझेंटेटिव्ह निघत नाही माझ्या मनातून. आता काल एका पेपरने मला विचारलं की बाबा जुन्या कविता म्हणजे संत साहित्य वगैरे असते ना, वाचलं का? म्हणलं कुछ नहीं पडा, मैं खुद भी पढ़ रहा बोला. टाइम ही नहीं ना दूसरे का पढ़ने का, कहाँ पढ़ेंगे आपण दूसरे का? इसने वो बोला ना, उसने वो बोला. अरे मैं सोचूंगा ना, कारण माझी मान्यता अशी आहे, माझी स्वतःची मान्यता अशी आहे की आपली आई असते, प्रत्येक जगातली प्रत्येक आई असते, तिच्या हृदय काय उदरामध्ये मुलगा असतो, छोटा लहान मुलगा असतो. ती 9 महिने 9 दिवस आपल्या पोटात ठेवते ती आई. आणि ती स्वप्न बघत असते 9 महिने 9 दिवस की माझ्या पोटातला मुलगा ओरिजिनल निघेल, मोठा निघेल आणि बिलकुल वेगळा निघेल म्हणून. तर आपण कशाला डुप्लिकेट निघातो? आपण डुप्लिकेट निघातच नाही. आपल्या आईचा विचार करायचा आपण, कारण हिशोब द्यायचा आपल्याला आपल्या आईला. उद्या आपल्या आईला विचारलं बेटा तू काय केलं लोकनाथ, तर मी काय बोलू? याचा प्रचार केला, त्याचा प्रचार केला, ते असे होते, ते कायचे असे होते, कायचे असे होते ते. अरे जगाचा विचार करायचा ना. आता तुमच्या ग्रामपंचायतचा जो सरपंच आहे त्याचं नाव मला माहित आहे का? मला माहितच नाही ना. मेरे बड़े लोगों को नाम मालूम है, आइंस्टाइन का नाम मालूम है मेरे को. तो चांद पे जो गया नील आर्मस्ट्रांग जी, उसका नाम मालूम है. हे फालतू लोक याचे हे करत बसतात इकडे. चालेल कोण ओळखत नाही. हे आता हे मोठे मोठे म्हणतात की यायचे उच्चवर्णीय. काय काय उच्चवर्णीय तू? काय काय तुम भारतीय लोक उच्चवर्णीय जगात एकच असते, तो म्हणजे इंग्लंडचा माणूस ज्याचा शुद्ध वीर्यातून तो आलेला आहे. असं शुद्ध वीर्य, बाकी तसं डुप्लिकेट आहे. काय काय हे उच्चवर्णीय उच्चवर्णीय, मला बिलकुल ते पटत नाही. आणि आपला विचार करता आपल्या डोळ्यांनी दुनिया बघायची ना, म्हणजे आपल्या डोळ्यांनी दुनिया बघितली पाहिजे. आपण दुसऱ्याच्या डोळ्यांनी का बघायची दुनिया? आपलं आयुष्य आपण जगा. ये बोले वो बोले वो बोले वो उसका ये वो काय मतलब येते? येतच नाही काही. आपलं आपलं आयुष्य आपण जगा ना. तुम बोले की यार लोकांना शहाणेपणा बतारा करके, तसं नाही आहे. मी तुम्हाला सांगतो आपलं आपल्या पद्धतीने जगा. तुम्ही याचे रेफरन्स त्याच्यावर पुस्तक लिहून आले, याच्यावर पुस्तक, तुझ्यावर पुस्तक लिहा ना. तुम्ही काय पाहिलं ते पहा ना. तुम्ही जगासमोर काय केलं तुम्ही. तुम्हाला हिशोब द्यायचा आहे ना. तुम्हाला हिशोब द्यायचा ना. आपल्या आईला हिशोब द्यायचा आहे तुम्हाला. तिचं स्वप्न बघितलेलं आहे 9 महिने 9 दिवस. का आपण असं डुप्लिकेट निघायचं का? तर आपल्या बरं आपल्याला एकच डोळ्या कामात असतो आपला. आपल्याला एकच डोळ्यानं आपलं काम होते. 2-2 डोळे दिलेले आहेत. आपण एका डोळ्याने जग बघा ना. तर मी सगळं बघत होतो जग. आणि काय झालं की शिक्षणात माझं मन नव्हतं. ते म्हणजे मी तुम्हाला अजून 2-3 ठिकाणी मी म्हणालोय की एक म्हणजे 3रा वर्ग असतो, 3ऱ्या वर्गात गाईचा निबंध असतो आणि माझी शाळा. ते मॅट्रिक पर्यंत असते ते 2. हे काय शिक्षण पद्धती आहे काय बोगस? तुम्हाला कळून देत नाही ना. तुम्हाला समोर जायचं आहे ना. लोक चंद्रावर जाऊन आले. आणि 2005 मध्ये काल ते अमेरिकेने एक स्टेटमेंट दिलेलं आहे की बा आम्ही आता चंद्रावर जाणार नाही, माती आहे म्हणून, फक्त माती. त्यांचं स्टेटमेंट आहे, तुम्ही बघू शकता. अमेरिका स्टेटमेंट आहे किंवा आम्ही चंद्रावर चाललो. आता हे 2 वर्षापूर्वी चंद्रावर जाऊन आले. आणि हे कालरी वरून करायला की आम्ही चांद पे जा रहे हैं. दुसरे ग्रह नाही का? करोडो अब्जो खरबो ग्रह आहेत, ग्रह तारे आहेत, गॅलेक्सी आहेत, लाखो गॅलेक्सी आहेत. त्यांचा तुम्हाला विचार करता येत नाही का? त्या एखादे चुकलं म्हणून तुम्ही हे करून आले का? तसं नाहीये. आपल्या पद्धतीने जगा तुम्ही. आणि मग काय झालं की आता आयुष्यामध्ये आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून मला असं वाटलं की आयुष्यामध्ये आपण केलं पाहिजे काहीतरी. तर मी मार्ग शोधत होतो की काय करता येईल म्हणून. मग काही दिवस मी चित्र काढले.
काही दिवस चित्र काढले, काही दिवस मी संगीताकडे लागलो. म्हणजे मॅट्रिक मध्ये लोक म्हणतात की मग डॉक्टर होंगा, मग इंजिनियर होंगा म्हणून. मग डॉक्टर होंगा, मग इंजिनियर होंगा, आणि आता का ते एमबीबीएस होंगा. काय लोक एमबीबीएस ला ऍडमिशन भेटावं काय काय करून आले बाबा. काहीच्या काही 20-20 लाख रुपये का किती 1-1 करोडच्या जवळपास कॉलेजला येऊन आले की आमचे हमारे लडका. आता मी ऐकलं एक डॉक्टर आहे नागपूरचा, त्यांनी म्हणजे 1 करोड दिले म्हणे त्यांनी फक्त एमबीबीएसच्या. काय ते असं हे लावायचं असते, फक्त खोटं बोलायचं असते. अजून काय झालं तुम्हाला आता मी माझा मित्र आहे एमडी आहे तो आपला नागपूरला. मी एक दिवस भरमताटक गेलो आणि लोकनाथजी बोले तुमने कोरोना का इंजेक्शन लिया बोले. मला म्हणे करके ये असं लग रहा बोला क्या झूठ बोल रहा है तू. बोला मैंने कोरोना का इंजेक्शन लिया ही नहीं बोला. मैंने लिया नहीं बोला, लेकिन सर्टिफिकेट मेरे पास आहे बोला. सर्टिफिकेट माझ्याकडे आहे. आमच्या परिवार आम्ही कुठेच घेतलं नाही कोरोना इंजेक्शन. माझ्या मुलांनाही घेतलं नाही, मी घेतलं, पण सर्टिफिकेट माझ्याकडे आहे. तर मला ये झूठ बोल रहा है. नहीं बोले, जब बोले डॉक्टर लोग को कुछ समझता नहीं ना, बोले बोलते बोले कि वो तूने कोरोना का इंजेक्शन लिया कर. अब मेरे को तुम्हारे बारे में समझ ही नहीं रहा बोले. तो मैंने बोल दिया बोले कोरोना का इंजेक्शन, मेरे को मालूम नहीं था यार बोले तुमने कोरोना का इंजेक्शन नाही लिया कर. असं खोटे बोलतात. या खोटे बोलण्यासाठी करोड रुपये देतात का. तर हे जग आपल्या डोळ्यांनी बघा ना. तर मला वाटलं की बा काहीतरी करायला पाहिजे. पेंटिंग पाहिलं मी करून, काम ते आपला लघुकथा पाहिल्या, काहीच जमलं नाही. मग सगळ्या इथं पैसे लागतात, पैसे नव्हते आपल्याकडे. मग नंतर मला कविता भेटली की बा मोठी गोष्ट छोटी करून सांगणे आणि आपल्या पद्धतीने सांगणे. तर मला काय हे नव्हतं ना. म्हणजे एक घटना असते, त्या घटनाला ओढली की ते कादंबरी होते आणि तिला कॉम्पॅक्ट केलं की ती कविता होते. मला ती कविता खूप आवडायची. ठीक आता मग मला काही भेटलं नाही. तर मग काय झालं एक दिवस, मग मला सिनेमा पाहायचा फार शौक आहे. म्हणजे सिनेमा जर नसता ना तर मी कवी झालो नसतो, हे मी तुम्हाला सांगतो. सिनेमामुळे मला जग बघता आलं ना. अमेरिकेला कोण जाणार आहे, इंग्लंडला कोण जाणार आहे, सिनेमात सगळं दिसतं एक तिकीट काढलं म्हणजे. आणि माझे वडील म्हणायचे, मला नेहमी म्हणायचे मला की लोकनाथ फॉरेनचे सीन कोणत्या सिनेमात हे तुम्हाला सांगत का. म्हणजे आपण दोघं जण जातो म्हणजे. मग आम्ही खूप सिनेमा बघितले माझ्या वडिलांसोबत. दुनिया की सैर, काय बोलते लव्ह इन टोकियो, हे मी सगळं माझ्या. आणि आम्ही अमरावतीला राहत होतो. तर अमरावती हे फिल्म डिस्ट्रीब्युटरचं मोठं शहर आहे. तर आम्ही शनिवार रविवार अभ्यास नव्हतो करत. मी आयुष्यात अभ्यास केलाच नाही मी कधी. म्हणजे आपला परीक्षा पुरता केला मी. दिवस माझा फिल्म वेचण्यात जात होतो. फिल्म अशी बघतो ना आपण, त्याच्यात जात होता. ते त्याच्यात खूप इफेक्ट आहे. जर म्हणजे सिनेमा नसता तर मी कवी झालोच नव्हतो. आणि याच्यामध्ये काय झालं की आपलं श्याम बेनेगलचा निशान सिनेमा आला होता. त्या निशानने माझ्या डोक्यावर खूप केलं. तो गावचा जो मुखिया असतो, ज्याला पाटील म्हणतात ना, पाटील म्हणतात काहीतरी गावामध्ये. तर तो खूप अन्याय करतो गावावर, खूप अन्याय करतो. मग माझ्यासारखा माणूस तिथे जातो आणि मग तो म्हणतो की खूप अन्याय होऊन राहिला. मग तो काय करतो, त्या पूर्ण गावाला सांगतो की अन्याय करा इसका करो बोले. मग पूर्ण गावाला एकत्र करून पूर्ण गाव त्याच्या घरी रात्री धावा बोलते आणि पूर्ण पाटील कुटुंबाला मारून टाकते ते. म्हणजे त्या दिवशी अन्याय म्हणजे निशांत म्हणजे अंधाराचा अंत झाला. तर ते माझ्या डोक्यावर फार इफेक्ट करून गेला. तो म्हटलं नाही, इथं एक क्लू भेटू शकते मला वाटलं. मग नंतर दुसरं झालं की सामना पाहिला रामदास फुटाणेचा. नाही रामदास फुटाणे, मग म्हणजे मारुती कांबळेचं काय झालं. मारुती तो पाटील असतो ना, बदमाश पाटील असतो, तो मारुती कांबळेचा खून करतो. तो मग ते खून करतो, त्याला कोणी बोलायला तयार नाही. कारण काय असते, ते पाटलाविषयी कोणी काय बोलत नाही ना. काय गरीब लोक बोलतील बिचारे, त्याच्या खाण्यापिण्याची सोय नाहीये, काय बोलतील, कोण दुश्मनी घेतील. पण माझ्यासारख्या खुटी बोळ उपाड माणसाला माहित होते ते. त्याला म्हणजे श्रीराम लागूजी उनको मालूम होता की ऐसा हो गया. मग त्या गावात जातात, मग ते विचारतात की मारुती कांबळेचं काय झालं. मग गाव उठते, मग मारुती कांबळेचं काय झालं. तर ते माझ्या डोक्यामध्ये बसलं. तर मग माझ्या एकदम थीम आलं. आणि मग काय झालं, त्यांनी सांगितलं मी की मग मला म्हणजे बुक स्टॉलवर जाऊन बघण्याचा खूप हे होता, शौक होता मला. तर मी एका बुक स्टॉलवर गेलो अमरावतीला. संध्याकाळची वेळ होती, एकटाच होतो मी. तर मी गेलो आणि बघितलं तर तो जो मालक आहे तो बिचारा त्या नौकराला मारत होता आणि शिवाय देत होता, चाले तू गया नाही, उधर पोस्ट पे गया नाही, ये काय. आणि तो वयस्कर माणूस होता, जो ज्याला मारत होता तो वयस्कर, टोपी घातलेला होता, आपलं बंगाली शर्ट होतं आणि धोतर होतं त्याला. आणि त्याला खूप मारत होतो. तर मी तिथं उभं होतो. मी पाहून आलो. तो मालक आला, क्या 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 होना बोले तेरे को.
मला कुछ नहीं होना बोला. काय को खडा आहे बोले आपण, मला नाही किताबे देख रहा बोला. मग तो पुन्हा आतमध्ये गेला, पुन्हा मारलं त्याला की तुम्ही हे काम नाही किया, तुम्ही वडलासारखा माणूस तर तो जवान पोट्टा त्याला मारून आलेला आहे. तर मग काय झालं, मी तिथं खूप वेळ उभा होतो तर मग मी दूर जाऊन उभं राहिलो. मी म्हटलं की हे बाबाजी जेव्हा घरी निघतील तेव्हा त्यांना विचारू म्हटलं. मग ते बाबाजी निघाले 8 वाजताच्या दरम्यान आणि त्यांची सुट्टी झाली. मग ते निघाले तर मग चालले बिचारे आपले. तर मी त्यांच्या मागोमागे धावत गेल्यावर मी म्हटलं की बाबाजी. तर ते म्हणे काय, असं पलटले काय, तो मालक कोण मारत होता म्हटलं तुम्हाला. आपलं तो बिचारे हे म्हणाले, बाबाजी म्हणाले नाही म्हणे, तो मालक आहे म्हणे, मारत असते म्हणे रोज म्हणे, घर चालते म्हणे, तो पगार भेटते म्हणे मला. तर इतकं वाईट वाटलं मला. म्हटलं नाही. तर मग मला हे भेटलं. आताही माझ्या ज्या कविता आहेत की मला असं वाटते माझ्या कवितेमध्ये की त्या बाबाजीने त्याच्या तोंडात मारली पाहिजे, आधी वाटते मला. तर ते त्या दिवशी माझ्या कवितेचं सक्सेस आहे, असं मला वाटते. ते आजूबाजूच्या घटना आहेत काही, म्हणजे असं काही फार डोकं वगैरे लावून एक घटना नाही आहेत. आणि अशी मान्यता आहे आपल्या देशामध्ये, महान देश आहे याची हिस्ट्री म्हणजे महानच आहे आपल्या देशाची. गरिबी, झोपडपट्ट्या, काय विचार होतो का, भूकमरी, बस आणि पुछो मत तू. तर ते झाल्यावर मग असं वाटतं की नाही काही वेगळं झालं पाहिजे. तर मी मग पूर्ण जगाचा विचार केला की जगामध्ये काय होते म्हणून. आणि मग ते कविता करायला लागलो. मी कविता व्यवस्थित होत्या, व्यवस्थित करायला लागलो. मला लोक आयुष्यामध्ये फार चांगले भेटले, लोक खूप सुंदर मला लोक भेटले. या लोकांमुळे मी समोर आलो आणि मी वाचत गेलो जगातलं वाचत गेलो. त्या इथल्या भारतीय कविता मला फारच म्हणजे बिना कामाच्याच वाटल्या भारतीय कविता. मी जगातल्या पूर्ण कविता वाचलेल्या, अनुवाद झालेल्या, कारण माझी इंग्रजी चांगली नाहीये, मी अनुवादित झालेल्या कविता वाचलेल्या खूप. तर मला वेगळं वाटलं की बा नाही, जगाचा विचार झाला पाहिजे आपल्याला, म्हणून मी कविता करायला लागलो. आणि आज इथं आहे ना, आज तुमच्यासमोर मी भाषण देऊन राहिलो. आणि मला आनंद आहे की मी मॅट्रिक्युलेट असून माझ्या दोन्ही मुलांना माझ्या कविता आहे. म्हणजे मोठा मुलगा मुक्तचंद आहे, त्याला 12वीला कविता होती. छोटा मुलगा 10वीला होता, त्याला कविता होती. तर आपण तर खूप श्रीमंत झालो ना, खूप श्रीमंत झालो आपण. अजून काय पाहिजे माणसाला? हे महाराष्ट्रीयन मध्यमवर्गीय माणसाला काय पाहिजे मला सांगा ना, काय पाहिजे? इतकं खूप मोठं समाधान झालं नाही, खूप मोठं समाधान झालं. आणि मग मी असं म्हणजे माणसाने आता उठून उभं झालं पाहिजे, हा माझाच होता की बाबा राग हा व्यक्त केला पाहिजे. आपण कुठंतरी राग व्यक्त केला पाहिजे. असं होत नाही, गोड 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 बोलल्यानं होत नाही. आणि हे काय, ये इसका भजन बोलो ना उसका भजन बोलो, इसमें कोई अर्थ नाही आहे. अपने दिल की बात बोलो की अन्याय झाला ना ठोकून काढलाच पाहिजे त्याला, कुठेही अन्याय असतो तो, कोणीही असो तो, बिलकुल. तर ते माझ्या कवितेमध्ये मी हे केलं की बा नाही, आता माणूस उठून झाला पाहिजे, त्याला हातात दगड घेतला पाहिजे. आणि तो काय म्हणते, आपला अंकुर सिनेमा आला होता तो श्याम बेनेगलचा, की तो अन्याय करतो तो पाटील त्या बाईवर, बिचारा शबानाजीवर. आणि मग तो एक मुलगाला बघवत नाही, मग तो त्याला दगड मारतो, दगड मारतो, सिनेमा खतम होतो. तर हे 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 म्हणजे असं हे करत गेलं, म्हणजे येत गेलं ते. आणि मी हे केलं. आणि मी अजून एक ठेवलं की कठीण कविता करायची नाही. म्हणजे पहिल्या आमच्या लहानपणात फार मान्यता होती की कठीण जो कविता करतो तो फार मोठा कवी असतो म्हणून. तर आपला कवी वगैरे व्हायचंच नव्हतं, आपल्या भावनाच व्यक्त करायच्या होत्या ना, आपल्या भावनाच व्यक्त करायच्या होत्या. म्हणजे आता काय करता, म्हणजे आता जसं म्हणजे भावनाच व्यक्त करायच्या ना, आय लव्ह यू वगैरे जे म्हणतात फालतू, म्हणजे काही कारण नसते त्याला. ते आय लव्ह यू वगैरे कशाला, भावनाच व्यक्त करायच्या आहेत ना. आणि मराठीमध्ये अजून, मराठी तर फार कडक भाषा आहे, म्हणजे चांगली लवचिक भाषा नाहीये. म्हणजे किती सुंदर वाटते हिंदीमध्ये म्हटलं की मैं तुमसे प्यार करता हूं, किती सुंदर वाटते. इंग्रजीमध्ये आय लव्ह यू किती सुंदर वाटते, आणि मराठीमध्ये किती कडक वाटते. ते मी तुझ्यावर प्रेम करतो, ते म्हणते सांग, म्हणते मी सांगतो, म्हणते घरी, म्हणते. हे नेहमीच आहे. मग मी विचार केला की असं नाही, आपल्या भावना सांगायच्या व्यवस्थित सांगतो. मी विचार केला की कठीण वापरायचेच नाही शब्द. 3ऱ्या वर्गातल्या मुलाला आपली कविता समजली पाहिजे. 3रा वर्ग तो शिकतो, त्या मुलाला आपली कविता समजली पाहिजे, तेव्हाच आपलं खरं आहे. आता मला मराठीतले मोठे मोठे समीक्षक आहेत, मराठीतले बरं, फक्त काही हिंदीत नाही गेले, इंग्रजीत नाही गेले ते, आणि ते नोबेल पर्यंत जाऊ शकत नाही, कारण तुम्ही दुःख पाहिलेलंच नाहीये. दुःख जो बघत नाही तो नोबेल पर्यंत कसं काय ते, काय म्हणतो सर? तर दुःख पाहावं लागतं ना तुम्हाला. इथं मस्त 5 स्टार जगणं सुरू आहे लोकांचं, बढिया खाते पीते, रात को टीवी देखते ना, सो जाते बढ़िया, सुबह उठते. तुमको कैसे का नोबेल मिलने वाला है? नोबेल तो पडताळून पहा तुम्ही,
ज्यांनी दुःख बघितलं त्याच देशाला ते म्हणजे हे देतात. आता जनगण मनाला का भेटलं हे मला माहित नाही, तुम्हाला हिस्ट्री माहिती आहे सगळं, मी काय त्याच्या विरोधात बोलणार नाही. एकच भेटलं. आता अजून एक हे आलं, आता विस्थापना जगामध्ये मोठ्या प्रमाणात विस्थापना सुरू आहे, ते मुस्लिम कंट्रीमध्ये आहे की म्हणजे एका एका गावचे लोक एका गावात राहू शकत नाही, ते बिलकुल सतत त्यांना बदलावं लागतं आणि दुसरे मारणार येतात. तर आता मी एक इंटरव्ह्यू बघितला, तर त्या इंटरव्ह्यू मध्ये तो बिचारा विद्वान माणूस होता, तो म्हणतो की 20 साल के बाद 20-22 साल के बाद में सब जो नोबल है वो कंट्री को मिलने वाले, क्योंकि वो दुःख देख रहे हैं. म्हणजे ते दुःख पाहतात, दुःखातून हे होते ना सगळं. तुम्ही 5 स्टार जगून आले, कसं काय तुमचं साहित्य मोठं होणार? काय झालेलं आहे मराठीमध्ये, काय झालेलं आहे? एक बिचारे नामनोट जसा लक्ष देतात आपल्या, की त्यांनी बघितलं ना स्त्रियांचं दुःख काय असते, कशा बिचारा आपल्या आया बहिणी इथे येतात, कारण ते रस्त्यावर येऊन उभं राहतात. मी बघितलेलं आहे ते सगळं, ढसाळ जिथे जिथे गेले तिथे तिथे जाऊन आलेलं आहे मी. कसं बघतात ते बिचारे, बोलवतात ते म्हणजे फालतू लोकांना बोलवतात, दादा बोट भूक लगी, बोट भूक लगी, म्हणजे पोटासाठी वेशाव्यवसाय करतात ते, वेशाव्यवसाय. आता माझा मित्र एक मोठा आहे, तो सांगत होता की नाही आम्ही गेलो म्हणे, आम्ही गेलो तर ते एक ती बाई म्हणते म्हणे की भैया मेरे को मत देखो, बायको देखो, 2 दिन से उसका ये नहीं हुआ क्या, म्हणजे तिला गिरायक नाही भेटलं म्हणून. तर इतकं दुःख आहे, हे दुःख कुठं ठेवताना भलतच काही लिहित चालले, हा राजा म्हणाला तो राजा म्हणाला तो राजा म्हणाला. काय करता राजा म्हणाला म्हणून काय किल्लेच जिंकायचे का दरवेळेस? त्याच्यावर आता आता मी अनेक किल्ले बघितले, ते हिरवं गवत उगवलेलं आहे. अरे पण त्याच्या मागे किती लोकांचे जीव गेलेले आहेत, किती लोकांचे जीव गेलेले आहेत. कोणाचा तो बिचारा जो लढवाई असतो त्याचा, कोणाचा भाऊ असतो तो, कोणाचा नवरा असतो, कोणाचा मुलगा असतो तो, फक्त हे किल्ले जिंकायचे ना सगळं हे करायचं, तर हे पटत नाही आपल्या मनाला, बिलकुल नाही पटत. तर हे असंच मी लिहित गेलो तर मला म्हणजे कवी बनत गेले की याला याला मला आताही समजून आलेलं किंवा म्हणजे आपल्या कवी म्हणजे कसं काय असते वगैरे वगैरे. पण मी हे लिहिलं, मग मला नाही विस्थापनेचं दुःख फार असते, कारण माझे वडील, मी 8 शाळा बदललेल्या आहेत, 10वी पर्यंत 8 शाळा बदलल्या मी, आणि त्याच्यामुळे माझे मित्र सुटत गेले, लहानपणातले मित्र सुटत गेले, त्याचं मला खूप दुःख आहे, त्यांची भेट कधी होत नाही. मग मी काय केलं की मग एक थोडे बघितलं की भारत पाकिस्तानची जेव्हा फाळणी झाली तेव्हा तेव्हा काही लोक तिकडे गेले, पाकिस्तानला गेले, मग नंतर इकडे दिल्लीच्या झोपडपट्टीमध्ये राहिले. तर ते आता वयस्कर झालेले आहेत, वयस्कर झालेले आहेत, त्यांचं दुःख ते एकमेकाला सांगू शकत नाही, भेटू शकत नाही. ते इतके गरीब आहेत की पासपोर्ट काढून तो भारतात येऊ शकत नाही, इकडचा पासपोर्ट काढून तिकडे पाकिस्तानला जाऊ शकत नाही. तर मी त्यांचं दुःख एका कवितेमध्ये मांडलं, आणि त्याचे समीक्षक होते नारायण सुर्वे सर, लोकवाङ्मयाने काढलं होतं तो दिवाळ्यात का. तर माझ्या दोन्ही कविता ते सिलेक्ट केल्या त्यांनी या दुःखावरच्या, विस्थापनेवरच्या. तर मी त्यांना अमरावतीला भेटलो, म्हटलं की सर, म्हटलं मी तो आहे, तुम्ही नाही म्हणे, तो नाही, तो म्हातारा व्यक्ती आहे म्हणे. तेव्हा माझं म्हणजे वय 22 वर्षाचं होतं. 22 वर्षात मी त्या कविता लिहिल्या होत्या. मग नारायण सूर्य म्हणाले की नाही म्हणे, तो तर म्हणे म्हातारा माणूस आहे म्हणे, ते भारत पाकिस्तानचं ते फाळणीचं लिहिलं म्हणे. ते म्हटलं नाही सर मीच आहे ना. म्हटलं नाही रे म्हणे, तू खोटा बोलून राहिला म्हणे, ते दुसऱ्याच्या कविता. मग मी माझ्या मित्रांना दिलं, त्या मित्रांनी मला सांगितलं की त्यांना सांगितलं की सूर्य सरांना की हाच तो लोकनाथ यशवंत आहे म्हणून. मग ते म्हणाले की नाही रे म्हणे, मग त्यांनी माझ्या पाठीवर हात ठेवला. यामध्ये मला विश्वासच बसत नाही. तर मला एकदम कॉन्फिडन्स झाला की मी इतक्या चांगल्या कविता करू शकतो किंवा नारायण सूर्य आपल्यावर विश्वास करत नाही. मग मी म्हटलं नाही, याच्या मागे लागलं पाहिजे म्हणून. तर मी मग 10-15 मिनिटं बसलो त्यांच्यासोबत, चहा वगैरे घेतला, त्यांनीच बनला मला चहा. तर मी म्हटलं सर, म्हटलं बेस्ट कसं लिहिल्या जाते मला सांगा म्हटलं, एकदम बेस्ट म्हटलं, जे जगात चालेल म्हटलं. तर नारायण सूर्य म्हणाले नाही म्हणे, ते लोकांना तसं सांगता येत नाही म्हणे, बेस्ट काय असते जगात सांगता येत नाही. बरोबर होतं, नाही तर प्रत्येक सिनेमा शोले झाला असता ना, असे फालतू सिनेमे निघाले असते का? फालतू सिनेमे निघालेच नसते. प्रत्येक असे काही ठोकताळे नाही म्हणे, खूप मेहनत करावं लागते म्हणे, खूप मेहनत करावं लागते म्हणे. तर आणि हे कला अशी कला असं हे आहे किंवा पेंटिंग असो, संगीत असो किंवा लिटरेचर असो, कुठली कला असो जगातली, की मूर्ती कला असो, तुम्ही त्याच्या मागे 100% पडत नाही ना, ते तुमच्या हातात लागत नाही. तुम्ही 99% पडले त्याच्या मागे, तुमच्या हातात येत नाही. तुम्हाला 100% त्या कलेला पाहिजे. मग मी ते वाहूनच घेतलं मी. तर मी म्हटलं सर, हे मी एका याच्यावर आलं, हे कसं काय समजायचं म्हटलं, की एका याच्यावर शेवटच्या मध्ये याच्यावर आला नाही, खूप मेहनत कर म्हणे ते, आणि तू तुझ्या पद्धतीने मान म्हणे. तर मी म्हटलं सर कसं नाही, ते त्याचं काहीच नाही म्हणे, इतकी मेहनत कर म्हणे. पहिले कंपोजिंग होतं, खिडे जोडणी होती, आता कम्प्युटर आलेला आहे, की बा त्या माणसाने त्या कम्प्युटरने तुझी कविता कंपोज केली म्हणे.
कंपोज केली आणि तो चाय प्यायला गेला म्हणे आणि तुझं नाव राहिलं म्हणे खाली लिहायचं, लोकनाथ यशवंत लिहायचं नाव राहिलं म्हणे. राहिल्याबरोबर तो आला म्हणे, त्यांनी दुसरी कविता घेतली म्हणे. पण लोकांनी वाचल्यावर तुझं नाव नसताना हे वाटायला पाहिजे लोकांना की हे लोकनाथ यशवंतची कविता आहे. तर ते खरं आणि लोक काही नाही घरोघरी कवी आहे. मग मी याच्या मागे लागलो आणि मग मला लोक चांगले भेटत गेले, मी ऐकत गेलो. आजकाल म्हणजे कोणाला काही सांगायला गेलं तर आपल्याला म्हणतात मेरे को शायना समज रहा, तो शायना मेरे को बता रहा था बोलते. ते आपण मी काही ज्ञान वगैरे कोणाला काही सांगत नाही, कारण कोणी ऐकण्याच्या मनस्थितीच नाही. कोणी चांगलं सांगून राहिलं ऐकण्याच्या मनस्थिती सगळं आपल्या चोऱ्यात फिरून आलेले आहेत सगळे. आपलं एकदम काल नसलेला कालर वर करून फिरून आलेले आहेत लोक. तर हे असं हे केलं आणि मग मला नोकरी भेटली होती याच्यामध्ये. कलावंताचा कोटा होता. तर मनोहर सप्रे म्हणून होते, मोठे व्यंगचित्रकार होते आपले लोकसभेचे, ते याच्या बोर्डवर होते. ते आपला MSCBच्या, ते म्हणाले लोकनाथ चला म्हणे आपण. मी पत्रकार होणार होतो पण ते पत्रकार मला काही जमलं नाही. म्हणजे ते भलतच काय सुरू होतं त्या पत्रकारितेमध्ये, भलतच काय सुरू होतं. अरे म्हटलं इथं आपलं काही नाही म्हटलं आता खरं म्हटलं. तर ते म्हणाले की चल म्हणे मी तुला नोकरी लावून देतो म्हणे MSCB मध्ये. आणि मग मला MSCB ला मुंबईला घेऊन गेले. ते आपल्याच तिकिटाने घेऊन गेले मला हो नाही म्हणजे ते पहिले पैसे नव्हते ना, आताही पैसे नाही. आणि माणसाचा पैसे नसतात तर बिचारा अंबानी बोंबलत असतो तिकडे, बाय घाटे मिळू. अंबानी बोबलते तर लोकनाथ कोण आहे मग, लोकांचं बोबलणारच ना. तर ते चेअरमन कडे गेलो आम्ही. तर चेअरमन तो मनोहर सप्रे सर त्यांना सांगायला लागले म्हणजे हा अतिशय चांगला कवी आहे म्हणे, याला म्हणे हा म्हणजे कविता चांगली आली पाहिजे म्हणून कवी जगला पाहिजे म्हणे. कवी जिवंत राहिला तर कविता येईल म्हणे. आज सुंदर कवी आहे म्हणे. तर त्यांनी माझ्या 1-2 कविता पाहिल्या. मी असं एक गट्टात नेला होता मी. तर गट्टा नेला तर पाहिला त्यांनी आणि मग ते अरे वो रख दो बोले, उतना गट्टे का खोल रहे बोले, तू कविता कब से करते बोले. म्हणलं सर 8वी क्लासची कविता कर रहा बोला. मी 10वी पास होऊन गेलो. 3 वेळा नापास झालो. काय इंग्रजीमध्ये नापास झालो मॅट्रिक. आणि मग कसं तरी पास झालो आपला बाउंड्रीवर. तर ते घेऊन गेले. तो त्याला ये सर्टिफिकेट दिखा बोले तुम्हाला बोले. काय का मॅट्रिक का. मग त्यांना दाखवलं. हो क्या बोले तुम्हाला सिलेक्शन हो गया बोले, तुम्ही जा बोले. मग मला नोकरी भेटली. म्हणजे कवितेवर नोकरी भेटली ना. लोक म्हणतात कवितेने काय भेटते, माझा पोट भराचं साधन झालं ना कविता. पण त्यांनी मला एक गोष्ट सांगितलं, बेटा बोले जब मैं ये सुनूंगा बोले की तुम प्रमोशन के लफड़े में गिरे हो, प्रमोशन के म्हणजे प्रमोशनचा तुम्ही प्रयत्न करता सतत नौकरी सोडून, तर मेरे को बहुत बुरा लगेगा बोले. और ये बोले क्या बोलते यूनियनबाजी करोगे तो मुझे बुरा लगेगा बोले की मैंने गलत लड़के को नौकरी दी करके. तर मी काय मी प्रामाणिकपणे 32 वर्ष बिलकुल त्याच जागेवर नोकरी केली, प्रमोशन नाही घेतले. आणि मला प्रमोशन पाहिजे नव्हतं, कारण खेड्यापाड्यात बसल्या होता. कोण जाणार आपलं शहर हो, खेड्यापाड्यात किती त्रास होते. आणि तिथं किरायाचं घर घ्यावं लागते. हा आणि इकडे 300 रुपये वाढतात ना, 500 रुपये घर आपल्या किरायाचे जातात. फक्त एकच फायदा असतो प्रमोशन मध्ये, लोक आपल्याला साहेब म्हणतात. आपल्याला साहेब नकोच पाहिजे होता ना, नकोच पाहिजे होता. मला साहेब व्हायचंच नव्हतं आयुष्यामध्ये. कारण साहेब कसे असतात मला माहित आहे. मी नोकरीला लागलो तर सगळे चपराशी माझ्याकडे बसायचे. म्हणजे मी मस्त गोष्टी करायचो सिनेमाच्या वगैरे, तर माझ्या सगळे चपराशी माझ्याकडे. तर एक दिवस काय झालं, सगळं चपराशी पडून आली. तिकडे पडून आला इकडे. अरे मला क्या हो गया, अरे वो साला कल रिटायर हो गया ना बोले एग्जीक्यूटिव इंजीनियर, वो साला आया बोले, उसको बोले पाणी पिलाना पडेगा बोले साले को. हे अवकात असते, हे साहेब लोकांचे अवकात असते. तर मी मग त्याच्या मागे पडलं. मी प्रामाणिकपणे मग मला चीफ इंजिनियरला बोलवलं. अरे तुम्ही बोले लोकनाथजी तुम्ही प्रमोशन नाही घेतलं म्हणे, तर मागचे प्रमोशन पूर्ण अडलेले आहेत म्हणे, मागचे होऊनच नाही राहिले म्हणे, कारण तुम्ही एकदम बंदच टाकला म्हणे. तर काहीतरी लिहून द्या ना म्हणे, मी प्रमोशन घेत नाही. म्हटलं लिहितो सर म्हणे, आता लिहून द्या म्हणे, घ्या कागद म्हणे, पेन आहेच म्हणे तुमच्याकडे. म्हटलं 2 मिनिटात लिहून दिले की मला प्रमोशन नको. मग बळाबळ प्रमोशन झाले. प्रमोशन झाल्याबरोबर त्यांच्या गावखेड्यात बदल्या झाल्या. मी शहरात बसतो आपला, गावखेड्यात बदल्या झाल्या. तर ते आताही मला म्हणतात तू बहुत चतुरा आहे बोलते. मला म्हणतात बहुत चतुरा आहे बोलते, त्याला तू अरे साफ तो नाही हो गया लेकिन बोला सिटी में राहा. आम्ही तिकडे बोले चाललो खेड्यापाड्यात बोले, इथं झाला आता का प्रायमरी शाळा बंद होऊन राहिल्या ना मराठीच्या, काहीतरी हजारो शाळा बंद होऊन राहिल्या, ते तिकडे आहोत म्हणे आम्ही. तर असं आहे. तर हे डोगळ्यांनी सगळं बघणं सुरू आहे. पण माणसाला चेतवणं माझं काम आहे. अन्याय झाला म्हणजे खूपच चेतवणं माझं काम आहे. तुम्ही काय, तो माझा उद्देश आहे तो. आणि म्हणूनच कदाचित मला विद्रोहीमध्ये बोलवलेलं आहे, चेतवतो. म्हणजे हे नाही म्हणजे तुम्ही अन्याय म्हणजे दुसरा ठोकत तुम्हाला मारत असेल, तुम्ही का चुपचाप राहणार का, एक झापड तुम्ही मारले पाहिजे.
मार खा ना, भयंकर मार खा तुम्ही, हरकत नाही, पण एक झापडतो म्हणजे एक झापडतो दिया, मार खा तर मार खा, ते म्हणतात ना गाली तर दिया म्हणून. तर ते तसं आहे. आणि सगळं हे सुरू आहे आणि आणि आता खूप सांगण्यासारखं आहे, खूप सांगण्यासारखं आहे. आणि आणि मला आनंद होतो की आता की आज आज महाराष्ट्रातल्या सगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये माझ्या कविता आहेत. सगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये, मुंबई पासून तर गडचिरोलीपर्यंत एकही युनिव्हर्सिटी आजच्या तारखेत अशी नाहीये की ज्यात माझी कविता नाही आहे म्हणून. आणि 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 घरी मला शांती आहे ना, मिसेस बसले आहेत म्हणून नाही म्हणतो, मी नेहमी त्यांना प्रणाम करतो, पब्लिकली करतो. लोक एकटाच प्रणाम करतात, मी नाही, मी पब्लिकलीच करतो प्रणाम. आणि सहन करतात ना, कवीला हे करणं मामूली गोष्ट नाही, कवी को पालना बहुत कठीण काम आहे. क्योंकि दुनिया बड़ी बड़ी बिल्डिंगे बांधने की सोचती है, या वर्षी नवीन कार, त्या वर्षी नवीन कार, त्या वर्षी नवीन कार. आता माझे एक दोन मित्र आले, चांगलं मोठा ऑफिसर झालेला मित्र, मी म्हणलं यार ये कार कितने की है, तो बोले 32 लाख की है. 32 लाख की कार? अरे म्हणलं यार तुझको शर्म नहीं आई क्या, 32 लाख की कार लेने को? 7-8 लाख, 8 लाख में तो अच्छी कार मिळते, तर 32 लाख म्हणजे काय झालं हे? म्हणजे आता काय, म्हणजे काय बोलायचं आपण, काय नाही. आता आपल्याला सहन करतात, कस तरी आपलं चाललंय, म्हणजे 2 वेळचं जेवण आहे म्हणा, पण आपली लढाई या 2 वेळच्या जेवणाचीच आहे. आपली काही असं नाही 3 वेळचं जेवण वगैरे नाही. 2 वेळचं जेवण प्रत्येक भारतीय माणूस किंवा जगातल्या माणसाला 2 वेळचं जेवण भेटलं पाहिजे. तुम्ही काही म्हणा, नाही तर तुम्हाला भूक लागली ना, तर गुन्हेगारी आपल्या मनात येते की साला इसको 2 मार के रोटी छिनेंगे करके. तर हे 2 वेळचं जेवण महत्वाचं, तुम्ही काही म्हणा. बाकी हे सगळं ढकोसले बाजी आहे की ये कार लेंगे, वो कार लेंगे, वो बिल्डिंग बांधेंगे, वो एअर कंडिशन लेंगे, सगळ्या फालतू गोष्टी आहेत. 2 वेळचं उपाशी राहून पहा तुम्ही, मग तुम्हाला समजते. आता कोरोनामध्ये किती आपत झाली होती उपाशी लोकांची. मी एक व्हिडिओ बघितला होता, तो व्हिडिओ माझ्या डोळ्यातून आतापर्यंत नाही चाललेला आहे. एक भिकारी जात तिथे कॅमेरा लागलेला होता, एक भिकारी भिकारी म्हणजे गरीब माणूस जात होता, आणि त्याला एक पोळी दिसली एकदम म्हणजे कडक झालेली अशी. तर त्यांनी ते आनंदाने पाहिली, तिला पाहिलं, असं इकडून इकडून पाहिलं. आता व्हिडिओ चालला तो खूप पाहिला, आणि काय केलं त्यांनी, तो नळावर गेला, तिथे कॅमेरा होता, नळावर झोपली, आनंदाने त्याने खाल्ली ते पोळी. तर मला ते पोळीचं महत्व फार वाटतंय. तुम्ही काही म्हणा, मला पोळीचं महत्व मला फार आहे. 2 वेळचं जेवण पाहिजे बा, काही म्हणा, काही म्हणा. आता आता एक चांगला मला एक गोष्ट आवडलेली आहे, जे काही विद्यमान सरकार वगैरे आपल्याला कधी आपण हेच लोक खुटी पडत लोक, आपल्याला काही आवडत नाही, पण ते 80 लाख लोकांना म्हणजे जेवण देऊन आले, म्हणजे अन्न देऊन आले. मला हे फार चांगली गोष्ट वाटते. 80 लाख लोकांना, म्हणजे किती गरीब आहे तुमच्या इथं. दर्यामध्ये जाणार ते मोठे पोटवाले पोरं दिसतात, बारीक बारीक बारीक, किती कुपोषण आहे, काहीच वाटत नाही ना, ये हो रे ना, वो हो रे ना. आता तर अजून जे रिपोर्ट येऊन आलेले आहेत, म्हणजे जागतिक रिपोर्ट, अतिशय म्हणजे लाजीरवाणे रिपोर्ट आहेत भारताविषयी, चांगले रिपोर्ट नाहीत ते. त्याच्यामध्ये एक रिपोर्ट आलेला आहे आपलं वर्ल्ड बँकेचा, की सगळ्यात कर्जदार देश भारत आहे म्हणून. सगळ्यात तुम्ही पडताळून पहा तुम्ही, सगळ्यात कर्जदार. आपण काय केलं आपण, लोकांची भूक शमवली का आपण? तुम्ही म्हणजे इतकं कर्ज घेऊन काय केलं, तर पुलं बांधले, पुलांना रस्ते बांधले, अजून काय केलं? तर हे असं, हे सगळं एक कवी म्हणून मी सगळं बघत असतो हे, आणि ते बघणं माझं काम आहे. आणि छोट्या छोट्या घटना घडतात, त्याच माझ्या कविता आहेत, माझी प्रतिक्रिया आहे ती. माझ्या डोक्यातून काही येत नाही. एक काय म्हणते, काय कोणती तरी देवी असते म्हणतात, ते असं हे करतात, काय हातावर हात फेरते म्हणतात, तेव्हा माणूस कवी होतो. हे पोकनाळ्या आहेत सगळ्या. तुम्ही की नाही डोळे उघडे ठेवले ना, बराबर कवी होता तुम्ही. डोळे उघडे ठेवा, बिलकुल कवी होता तुम्ही. आता एक घटना सांगतो मी तुम्हाला, वारंवार सांगतो. आता माझी कविता आहे नवीन कविता संग्रहामध्ये, की एका गावामध्ये 2 प्रेमी होते. म्हणजे लाज वाटण्यासारखीच गोष्ट आहे भारतीय लोकांना आहे, की 2 प्रेमी होते. आता आपल्या इथं तर भारतात प्रेम करताच येत नाही तुम्हाला. पोरगा पोरगी बोलले की झालं, गावात भलतच काय सुरू होते. तर ते प्रेम करणारे लोक होते. तर ते त्यांच्या घरोघरी विरोध, आणि पूर्ण गावामध्ये विरोध, की बा म्हणजे ते भेटले, मग म्हणजे आपला विरोध हो रहा अपने प्यार को, तो कैसा करते बोले, नाही बोले आपण तो मिल नहीं सकते बोले, अपनी शादी नहीं हो सकती बोले अभी, तो आपण, तर तो मुलगा मध्ये की आपण आत्महत्या करू बोले, आत्महत्या करू बोले, काही तो भी आपण मिलेंगे बोले. मग त्यांनी आत्महत्या केली दोघांनी. आता टीव्हीवर आलेली बातमी आहे, हे माझ्या कविता आहेत या, हे माझ्या कविता. तर ते त्यांनी आत्महत्या केली. आत्महत्या केल्यावर काय झालं, मग बिचारे मेले, दोघे मेले. फक्त हे काय जाती फातीचं लफड असते ना, धर्माचा, हे बोगस धर्म आहेत ना, बोगस जाती फाती आहेत, याच्यावर बिचारे आत्महत्या केली त्यांनी. मग माझ्यासारखा एक माणूस गेला तिथे,
माझ्यासारखा एक जागरूक माणूस गेला तिथं, सुबुद्ध वगैरे म्हणणार नाही तर भलतच कळत तिथे. तर गेला तिथे, मग त्याला माहित झालं, त्याला गावच्या लोकांनी सांगितलं की ऐसा तो बोले हमारे गाव में दोनों प्रेमीने बोले आत्महत्या कर डाली यार. तर मग त्याला फार वाईट वाटलं, अरे ते यार गलत हुआ बोले. तो बोले काय करते, तो बोले नाही म्हणे आता त्या सरपंचाला बोलव. त्यांनी त्या गावच्या सरपंचाला बोलवलं, त्या गावच्या सरपंचाला बोलवलं आणि मग म्हटलं की बा असं झालं का तुमच्या गावामध्ये. तर ते म्हणे हो म्हणे, हो असं हो बोले. कैसा क्या, नाही ये लफडे बोले, जात फात के बोले लफडे. हा, घरात खाला नसते पण जात बरोबर पाडणार. आणि भारतीय माणसावर तर माझा विश्वासच नाहीये, प्रत्येकाच्या डीएनए मध्ये जात आहे. तुम्ही काही म्हणा, माझा विश्वास नाही स्वतःचा, बरोबर जात उपाडून येते. जेव्हा तुमची गरिबी वगैरे वर निघते ना, तेव्हा सगळं जात जात. तुमची श्रीमंती राहिली जात दबून राहते, नोटा खिशात राहिले जात दबते. आणि हे केलं तर ते, तर मग त्यांनी म्हटलं, मग त्या सरपंचाला बोलवलं तो की बा तुमच्या गावात अशी घटना झाली का, झाली म्हणे. तर मग आता म्हणे तुमच्या गावावर महामारी येईल म्हणे. आणि आपले आपले लोक आहेत, भारतीय लोक, ते महामारीला वगैरे फारच भीतात. म्हणजे काही असं त्यांना हे सांगितलं भूत आणेवाला वगैरे वगैरे खूप भीतात. तर महामारी येईल म्हणे तुमच्या गावात, पूर्ण गाव म्हणे तुमचं दिसतं नाबूत होईल म्हणे. तर मग तो म्हणे काय करायचं, नाही तुम्ही असं करा म्हणे, त्या प्रेमी आणि प्रेमिकाचे फोटो आणा म्हणे, फोटो आणून त्यांचं लग्न लावा म्हणे आणि त्याची वरात काढा म्हणे. आणि या मूर्ख भारतीय लोकांनी त्यांचे फोटो आणले, खुर्चीवर ठेवले, हार टाकले, पूजा केली आणि त्याची आवाज गातात वरात काढली आणि डफडे व्यवस्थित वाचत होते. हे माझी कविता आता नवीन आहे. ते एक काही घटना आहे, ही घटना आहे. मला सगळ्यात जास्त कविता एसटीच्या प्रवासात भेटल्या. मी एसटी मध्ये, आता एसटी मध्ये मला खूप आवडतं एसटी मध्ये प्रवास करणं. चुपचाप बसून राहतात लोक, जे बोलतात ना त्याच्यामध्ये माझ्या खूप कविता मी तुम्हाला सांगू शकतो किंवा कुठं कविता माझी भेटली. माझा मोठा मुलगा आहे मुक्तचंद, कवितेचा फार माहिती आपला मुक्तचंद, माझ्या मोठ्या मुलाचं नाव मुक्तचंद आहे. तो म्हणतो की डॅडी तुम्हाला तुमची कविता कुठे आवडली, आठवली ते लिहा. म्हणजे आपण काय करू की इकडे एक प्रसंग, म्हणजे प्रसंग कशी आठवली इकडे ती ओरिजिनल कविता म्हणे. ते आता माझ्या डोक्यात सुरू आहे. मी चांगल्या लोकांना विचारलं, लोकांचे नवीन हे आहे म्हणजे भारतीय लोकांच्या डोक्यातून हे निघत जाईल म्हणे की कोणती तरी देवी असते ते आपल्याला आशीर्वाद देते ना, आपण कवी होतो या फोकनाड्यामध्ये निघतील म्हणे, ते तुम्ही कराच म्हणे. तर मी सध्या माझं की मला कुठली कविता कुठं, आणि माझी कविता, मला कोणती कविता तुम्ही विचारा की लोकांची तुमची कविता ही कविता कुठं, तर मी त्याची कथा सांगू शकतो, एक कथा सांगू शकतो. तर आता आमच्या चंद्रपूरला महांकालीचं देऊळ आहे. तर मला नोकरी लागल्यावर मी सायकलला जायचो, 10 वाजता जायचो. महांकालीच्या देवळाच्या बाजूने आमचं विद्युत भवन होतं, तिकडे जायचो मी रोज 10 वाजता. तर ते एक म्हणजे ते काय, तिथं बकरे कापतात, तर बकऱ्याची खूप मस्त पूजा करत असतात. ते कपडे हे ना ते टिक्का लावतात त्याला असा भगवावाला, गळ्यात हार टाकतात वगैरे वगैरे, रोज पाहायचो मी. आणि तेच मी जेव्हा 5 वाजता तिथून ऑफिस म्हणून वापस येतो, तर तेच जे कापणार पूजा करणार होते मस्त झालं शिकत असतात. ते काय बोटी म्हणतो ना आपण, म्हणजे मटर खात असतात ते याच. तर ते मी रोज पाहतो. मग ते म्हणजे बोकडावरची माझी फार फेमस कविता आहे की बा तो या धुंदीत होता की माझा फार मान सन्मान होत आला. मानेवरून चोरी कधी गेली माहितच नाही पडलं मला. म्हणजे मी जेव्हा 5 वाजता येतो तेव्हा ते त्याची मटण खात होते सगळे, आणि जाताना सगळे पूजा करायची त्याची. तर तो संभ्रमात आहे, तो बोकड संभ्रमात आहे. आता माझी अजून एक कविता आहे बोकडावरची, लव्ह स्टोरी म्हणून. ते खूप लोक खूप त्याचा हे उल्लेख करतात, लव्ह स्टोरी म्हणजे प्रेम कथा. तर एक बकरा दुसऱ्या बकऱ्याला सांगतो, एक बोकड दुसऱ्या बोकडाला सांगतो की खाटीक म्हणे माझ्यावर खूप प्रेम करतो म्हणे, खाटीक माझ्यावर खूप प्रेम करतो म्हणे, खूप प्रेम करतो. त्याने मला म्हटलं म्हणे तुझा नंबर शेवटी लागेल मी, म्हणजे 4-5 तास तू जगशील तेच माझं प्रेम आहे म्हणून. तर अशा कविता असतात. तर मला या सिस्टीमचा सगळ्यात म्हणजे कोणी हे असते शोषित असेल तर मला बोकड वाटतो बा. बोकड मला हे वाटतं, काय कापतात त्याला, काय त्याची आई पाहत राहते, ते सगळं खूप वाईट वाटते. तर हे असं आहे, ते आजूबाजूला डोळे उघडून ठेवायचं. आणि खूप खूप अन्याय अत्याचारी आहे. आता अजून एक आता मी ऐकलं आधी इतकी मोठी, तुम्ही म्हणता किंवा एशिया की सबसे बडी झोपडपट्टी आपलं हे आपली बॉम्बेवाली, हा धारावी झोपडपट्टी. आता झोपडपट्टीच्या एक म्हातारी बाई बसली होती, तिथं जायला जागा नाहीये, इतक्या जवळ घर आहेत, असे घर आहेत आपल्याला जाता नाही असं तुम्हाला असं जाता येत नाही. तर एक म्हातारी बाई बिचारी आपल्या आईसारखी बसली होती तिथं. त्या फोटोग्राफरने तिला विचारलं की आई म्हणे कसं काय बसलाय तुम्ही, नाही इथं जाता येत नाही म्हणे, तर चालता येत नाही म्हणे मला सरळ. तर म्हणे कसं, इथं अंधार आहे म्हणे सगळं, म्हणजे कौलं असे येऊन आहेत असे, इथं अंधार आहे म्हणे, तुम्ही कसे काय बसले.
नाही म्हणे खूप दिवस झाले. तर म्हणे तू सूर्य पाहता की नाही म्हणे. तर ती बाई म्हणे 14 दिवसापासून मी सूर्य नाही पाहिला म्हणे. मी सूर्य पाहायला तिथं जावं लागते म्हणे, आणि तितक्या दूर मी चालू शकत नाही म्हणे. तर मुंबई सारख्या मोठ्या शहरात, इकॉनॉमिक शहरात राहून 14 दिवस लोक सूर्य, आपली आई आहे, सूर्य पाहणार नसेल तर काय अर्थ आहे. आणि मोठ्या मोठ्या गोष्टी करायच्या, हे सगळं सगळं आता सोडून द्या. स्वतःचा विचार करा आणि स्वतःच्या डोळ्याने दुनिया बघाय. स्वतःच्या दुनिया दुसऱ्याच्या डोळ्याने बघूच नका. कोण काय म्हणाला, कोण संत काय बोलला, काय ते जाऊ द्या. आता तुमको माको हिसाब देणार ना तुम्हाला. तुम्हाला आईला हिशोब देणार आहे, द्यायचा आहे ना. ते आई हिशोब घेईल ना आपला, की तू काय केलं म्हणून. तर आपला हिशोब तुम्ही सांगू नका, हा म्हणाला तो म्हणाला. तुम्ही काय म्हणाले ते सांगा ना. तुम्ही काय म्हणाल ते सांगा ना. मोठे मोठे आदर्श आहेत ना आपल्या समोर. आमच्या घरी तर आईस्टाईनचे फोटो लागलेले. जे माझ्या घरी आले आईस्टाईनचे फोटो आहेत आमच्याकडे. तर आदर्शही मोठे ठेवा. काय लोकल लेवलचे आदर्श ठेवायचे, इसने बोला ना उसने बोला, बिलकुल नाही. मोठाच विचार करायचा आणि आईला हिशोब द्यायचा आपला व्यवस्थित. झाला तर काय बोलू आता. झालं नाही. आता यांना मारलं का. हरकरे करकरे हेमंत करकरेंना माझ्या कविता खूप आवडायच्या. आम्ही संध्याकाळी फिरायला जायचो, खूप आवडायच्या. तर हेमंत करकरेला मी दिसलो ना, तर मला म्हणायचं, मला एक माझी कविता म्हणायची जेलर नावाची. हेच म्हणतो, कारण हे म्हणायसाठी की कविता वाचायला लागते, ती माझी पुस्तकं तिकडे ठेवलेली आहेत पूर्ण. तर जेलर नावाची कविता, जेलर, की जेलर बिनधास्त झोपी गेला. जेलर बिनधास्त झोपी गेला. आता कैदी एकमेकावर नजर ठेवून आहेत. आता कैदी एकमेकावर नजर ठेवून.